मात्र जरांगे पाटील आता दिल्ली हाकची त्यांनी घोषणा केलेली आहे. देशातल्या सर्व राज्यातले मराठी एकत्रित आणू आणि दिल्लीवाल्यांना आम्ही दाखवू आमची ताकद काय, असं जरांगे पाटील. दिल्लीवाल्यांना काय दाखवतोय तू ताकद? टोटल देशाच्या लोकसंख्येमध्ये तुमची ताकद किती किती टक्का तुमचा? त्यामुळं महाराष्ट्रातला ओबीसी सोड, पण देशातला ओबीसी एकत्र आला तर तुझं काय होईल? आणि तू दिल्लीला कशाला जातोय? अरे तू तिकडं अमेरिकेत, युगांडामध्ये, स्वित्झर्लंडमध्ये जा, तिकडं तुझी गरज आहे. तर तुझं ज्ञान किती अफाट आहे. तुला इंटरनॅशनल आरक्षण पॉलिसीचा तू अभ्यास कर, रिझर्वेशन पॉलिसीचा. जगामधल्या 119 देशामध्ये आरक्षण दिलं जातं. ते सत्ताधाऱ्यांना नव्हे, राज्यकर्त्यांना नव्हे, डॉमिनंट कास्ट असणाऱ्या माणसांना नव्हे, त्या त्या देशामधल्या. तू खरं तर तू दिल्लीच्या लायकीचा नाही, तू अमेरिकेच्या लायकीचा आहे, तिकडे जा. त्यांच्यावर तुम्ही भरभरून टीका केलेली होती, त्यांना प्रत्युत्तर दिलेलं आहे. तुमची कर्मभूमी नाही, तुमच्या इथलं काही संबंध नसताना तुम्ही दौरे वाढवताय. तुम्हाला निवडणुका या बीड जिल्ह्यातून लढवायच्या आहेत, त्यामुळे तुम्ही इथे येत आहेत, असं बजरंग सोनवणे. बजरंग सोनवणेंच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते. हेच बजरंग सोनवणे काल परवापर्यंत म्हणत होते की लक्ष्मण हाकेनं पहिला ग्रामपंचायतीचा सदस्य व्हावं, ह्याला एवढी एवढी मतं पडलेत. तेच बजरंग सोनवणे 8 दिवसानंतर म्हणतायत की त्यांना बीड लोकसभेची निवडणूक लढायची. करेक्ट करतो मी तुम्हाला, कालच मी त्यांचं स्टेटमेंट बघितलंय. तू नक्की ठरव काय. तर एक तर म्हणतोय याची लायकी काय, आणि दुसरं म्हणतोय की हा बीड लोकसभेला उभा राहतोय. त्यामुळं बाप्पा काहीतरी ठरव बाबा. एवढं वळवाच्या पावसात नाहून निघणं एवढं सोपं नाही. 20 वर्षाची कारकीर्द आहे, चळवळ लढतोय, एक मेंढपाळाचा पोरगा आहे. निश्चित तुझ्यासारखा कारखाना नाही माझ्याकडं, पण गावगाड्यातल्या 60% ओबीसी आणि परत आमची आंबेडकरी जनता, आम्ही जर एकत्र आलो ना, मग तुम्हाला कुठं ठेवायचं आणि कुठल्या निवडणुकीत कुठं ठेवायचं ही जनता दाखवून देणार आहे. ज्या गेवराईमध्ये तुमच्यावर हल्ला झाला, तुम्ही पण तिथं दंड थोपटले जाऊन पुन्हा त्याच गेवराईमध्ये जात आहे. पंडितांना आव्हान. अहो पंडित बिंडित आम्हाला माहिती नाही. आमच्या ओबीसींच्या मनामध्ये जी दहशत आहे, जी चिंता निर्माण झाली, जे आरक्षण गेल्याची भावना आहे आणि गेलंय आरक्षण, त्या लोकांच्या या भावनांना वाट करून द्यायचे. जिथं लोक मला बोलवत आहेत तिथं मी जातोय. आणि मी काय आमदार खासदाराचा पोरगा नाही, मी सामान्य कुटुंबातला आहे. जिथं जाईल तिथं मुक्काम आहे माझा. त्यामुळं गेवराई असो काय, माजलगाव असो काय, अंबेजोगाई असो काय, किंवा हिंगोली जिल्हा असो काय, लातूर, नांदेड, आता पश्चिम महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांच्या तारखा मागायला रांग लागलेली आहे. त्यामुळं हा ओबीसीचा महाएल्गार आहे आणि त्याची सुरुवात, मला अभिमान आहे या बीड जिल्ह्यामधल्या, माझ्या गेवराईमधल्या बीड जिल्ह्यामधल्या लोकांचा, की ज्या भूमीमधनं ओबीसी आरक्षण संपवण्याची चळवळ लढली गेली, त्याच मातीमध्ये त्याच भूमीमधल्या या सगळ्या लोकांचा आग्रह आहे. मी त्यांना फक्त वेळ देतोय, याच्यापेक्षा दुसरं काही नाही. असे दंड थोपवणं किंवा त्या ठिकाणी जाऊन मॉब एकत्रित आणणं, लोकशाहीमध्ये आम्हाला अधिकार दिलाय आणि दंड थोपटलेत, याच्या पलीकडे तर काही केलं नाही ना. आणि दंड थोपटून जर माझ्या माणसांच्या मनामध्ये मी जर एक त्यांना भाषा देत असेल, लँग्वेज देत असेल, चळवळीला एक औरा लागतो, एक इमेज लागते, एक गाणं लागतं, एक झेंडा लागतो, ते देतोय मी. आम्ही सगळेजण लोक प्रतिकात्मक दृष्ट्या लोकशाहीचे सर्व बंधनं पाळून एकत्र येतोय. त्यामुळे कुणाला इंगळ्या ढसायचं कारण नाही. आणि दंड यासाठी थोपटतोय, तुम्ही ज्या पद्धतीने वागताय त्याच पद्धतीने आम्ही उत्तर द्यायला तयार आहोत. तुमच्यावर गुन्हे दाखल होत आहे. तुमचं एक वक्तव्य मागे झालं होतं, मराठा समाजातल्या महिला आणि मुली. असं बोललेलो नाही मी काहीच. मी एवढंच बोललोय की आपल्याला आंतरजातीय विवाह, 11 आंतरजातीय विवाह करूया, आमची मुलं तयार आहेत, अशा पद्धतीचं ते वक्तव्य होतं. मी कधीही कुठल्याही माता भगिनीचं नाव घेतलेलं नव्हतं. मी त्यांना एवढंच सांगायचं होतं की 100 वर्षापूर्वी ज्या राजर्षी शाहू महाराजांनी 100 आंतरजातीय विवाह घडवून आणले, त्यामधले पहिले 25 विवाह हे मराठा धनगर घडवून आणलेले आहेत. आणि शाहू महाराजांनी कायदा पारित केलाय. आत्ताच महाराष्ट्र शासनाची योजना आहे, आंतरजातीय विवाह करणाऱ्याला 50,000, SC STतल्या बांधवांबरोबर जर विवाह आंतरजातीय विवाह झाला तर केंद्र शासनाची 2.5 लाखाची योजना आहे. मी फक्त शासनाच्या योजनेचं ब्रँडिंग केलंय. शासन पैसे देतं, पैसे आंतरजातीय विवाह करायला. आणि तुम्ही गेल्या 2 वर्षामध्ये आम्ही मागास झालो, आम्हाला ओबीसीचं आरक्षण, आम्हाला बीसीचं आरक्षण मागताय. तुम्ही मागास झालाय म्हणताय. आणि मी नुसतं एवढं शाहू महाराजांचं एक वाक्य तुम्हाला सांगितलं तर तुमचा लगेच जातीचा दंभ एवढा उसळून आला. जात वर्चस्वाची भावना, क्षत्रियत्वाची भावना बघून घेऊ, तुडवून काढू, ठुकून काढू, 11 जणांची टीम बनवू. अरे आम्ही काय तुम्हाला काय कुठलं काय अरबस्तान पाकिस्तान मधनं आलेले वाटलो काय?
गावागावात आम्ही आहोत. तुम्ही रस्त्यावर उतरत असाल तर काय आम्ही रस्त्यावर उतरणार नाही का? त्यामुळं असल्या धमक्या बिमक्या पोकळ धमक्या कुणाला द्यायचे त्याला द्या. आमच्या नादाला तुम्ही लागण्याच्या भानगडीत पडू नका. धमक्या नाहीत, मात्र तुमच्यावर आता तब्बल 7 पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल. माझ्यावर 7 काय 70 पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल झाले. तर आम्ही कायदा पाळणारे आहोत. आम्ही जाऊन हजर होऊ, वाजत गाजत जाऊ आणि संविधानाचा सन्मान करून संविधानाची भाषा बोलण्याचा प्रयत्न करू. ओबीसी आरक्षणाच्या बचावासाठी एकीकडे तुम्ही रान वळवून फिरताय, दुसरीकडे मात्र धनगर समाज देखील आता आक्रमक झालेला आहे. एसटी प्रवर्गातून आम्हाला आरक्षण द्या अशा आंदोलन करतात. तुमची भूमिका काय आहे? बघा, धनगर समाजाच्या एसटी आरक्षणासाठी 2014ला बारामतीमध्ये लाखोचा जनसमुदाय घेऊन 9 दिवस उपोषण करणारा हा लक्ष्मण हाकेचा आहे. धनगर समाजाला एसटी मिळणं अथवा बंजारा समाजाला एसटी मिळाली तर मला आनंद आहे ना त्यामध्ये. आणि त्यांचा तो अनेक वर्षांची ती लढाई आहे. त्यामुळं आत्ता आपल्या ताटातलं अंगावरचे कपडे जर कोण काढून घेत असेल, आपण ज्या झोपडीमध्ये राहतोय ती झोपडी जर उद्ध्वस्त होणार असेल आणि डोंगराच्या पल्याड आपल्याला हवेली मिळणार आहे, अशा भ्रमामध्ये जर काही गोष्टी होत असतील तर मला वाटतं ही ओबीसीची जी वज्रमूठ आहे, ओबीसीच्या महाएल्गार मोर्चांना जो लाखोंचा प्रतिसाद भेटतोय, याला घाबरून इथल्या सत्ताधारी मंडळींनी कुठंतरी ओबीसीमध्ये फूट पाडण्याच्या दृष्टिकोनातून बघा, आजपर्यंत बंजारा समाजाची एसटीची मागणी असो किंवा धनगर समाजाची एसटीची मागणी असो, या आंदोलनाला पाठिंबा द्यायला कुठले आमदार, खासदार, मंत्री गेल्याचं तुम्ही कधी बघितलं होतं का? काल राजेश टोपे जाऊन जालन्यामध्ये ज्यांनी ज्या आंदोलनाला पाठिंबा दिला, याच राजेश टोपेने कधी धनगर समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता का? ज्या पंडितांनी, विजय पंडितांनी बंजारा समाजाच्या आंदोलनाला याच्या अगोदर कधी पाठिंबा दिलेला ऐकिवात आहे का? कारण ज्या बंजारा समाजाच्या तांड्यावरची त्यांच्या घरांची पत्रे आजपर्यंत निघालेले नाहीत. बहुसंख्येनं गेवराईमध्ये माझा बंजारा बांधव राहतो. 37-38 हजार मतदान बंजारा समाजाचं गेवराई मतदारसंघात आहे. आता ओबीसी एकत्र यायला लागलेत आणि असे जर ओबीसी एकत्र आले तर आपलं काय होणार? या लोकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि आम्हाला चांगलं कळतंय लक्ष्मण हाके हा कसोटी खेळणार आहे. 2020ची मॅच नाही. कसोटी खेळत असताना निश्चित मला कसोटीला सामोरं जावं लागणार आहे. पण ओबीसी बांधवांनी ठरवलंय की ओबीसीचं आरक्षण वाचवायचं आहे.